छावा. हर हर महादेव. छावा म्हणजे शंभू राजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं पूर्ण इतिहास आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा सुद्धा इतिहास आहे. म्हणजे छावा म्हणजे काय तर सिंहाचा किंवा वाघाचा बछडा छावा. मग वाघ कोण होते? प्रत्यक्ष सिंह कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा बछडा म्हणजे छावा छत्रपती शंभू महाराज. बघूया पुढे आपण. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. कारण का सगळे तुम्हाला पुढचे पाठ मिळत जातील. पूर्ण आपल्याला छावा बघायचा आहे ना. आणि छावा ही सत्य घटना आहे की नाही हे आपण पडताळून पाहायचे आहे. छावा. पंतांनी वाड्यात जाऊन तांदूळ भरले तबक आणले. ते दगडी उंबरठ्यावर ठेवून एक ओंजळ भरून घेतली. राजांच्या शांत मुद्रेकडे तलवारीच्या पात्यासारखा बागदार नाकाकडे भरल्या नजरेने पाहत सोनोपंतांनी ओंजळ राजांच्या हातातील परडीत उतरविली. उगवतीला सूर्योदय झाला होता. आभाळ तळपत्या सूर्याच्या ओंजळीने सोनकिरणांचे वाण मावळ मुलखाच्या परडीत घालू लागले होते. पंतांनी वाकून शंभूबाळांनी परडी ओंजळीने भरली. त्यांच्या मळवटावर परडीतील भंडाऱ्याची बोटे पुसत बाळराजे म्हणाले, भवानी आईचा उदो. राजे आणि शंभूबाळ सोनोपंतांच्या वाड्याच्या अंगणातूनच परतले. त्या दोन भक्तांना पाठमोरे बघताना पंतांचे डोळे एवढे भरून आले होते की त्यांना त्यांच्या आकृती दिसतच नव्हत्या. दिसत होता तो फक्त गड उजळणारा प्रकाश. नेताजीराव पालकर, मोरोपंत, यसाजी कंक, अण्णाजी दत्तो अशा आणखीन 4 जाणत्यांच्या वाड्यांसमोर परडी मागून राजे आपल्या खाजगीच्या मालाकडे परतत होते. त्यांना शंभूबाळांसह भुत्याच्या वेशात परतताना पाहून उन्हात उजळून निघालेला राजगडावर ऐटदार फेर भरलेला गडमाची स्वतःच म्हणत होती, आदिशक्तीचे हे कौतुक बघायला आज सईबाई पाहिजे होत्या. उन्हातापीचे दिवस आले. राजे वर्धनगडाकडे जायला निघाले. माँसाहेब आणि शंभूबाळांचा निरोप घेऊन त्यांनी राजगड सोडला. शंभूबाळांना आत्ता घोड्याचा लळा लागला होता. रायाची आणि अंतोजी गाडे बाळराजांना स्वतः संगती घोड्याच्या पाठीवर घेऊन रपेटीचा सराव होण्यासाठी त्यांची मांड तयार करून घेत होते. महम्मद सैस हा घोडे पारखी अरब त्यांना घोड्याच्या लगबीची पहचान करून देत होते. कायदे केव्हा आखडावेत, केव्हा ढिले टाकावेत याची जाणकारी देत होते. राजांची कृष्णा, कबुतरी, तुरुंग, विश्वास, बिजली ही घोडी शंभूबाळ आपल्या हातांनी कायदे ओढीत खेचून नेऊन तो पागे ठाण करू लागले. कायदे म्हणजे काय तर त्यांना ते बांधलेले घोड्यांना जे बांधलेलं असतं ना पट्टा, तो पट्टा खेचत त्याला कायदे म्हणतात. घोडा हे जनावर बाळराजांना प्यारे झाले. त्यांच्या रंगमंच खुब्याजवळ थाप मारताच त्यांच्या सतेज कातड्याची होणारी थरथर पाहून बाळराजांचे बालमन थरकून उठू लागले. वाऱ्याच्या झमकीबरोबर टाकोटाक कान टवकारणारा घोडा स्वरांनी टाच भरताच आघाडीचे दोन्ही खूर उंच उठून अंगभर खिंकाळणारा घोडा गड उतार होताना सावध चालीने जपून एक खूर उचलून तोल सावरणारा चतुर घोडा, पागेत ठाणबंद
असताना डोळे मिटून चंदी चघळत ध्यान धरणारा घोडा, अशी घोड्यांची कितीतरी रूपे शंभूबाळांच्या राजमनावर, टांग साळीतल्या सोनेरी होणावर उमटणाऱ्या मुद्रेसारखी खोल रुजून बसली. गोमाजी बाबा पाणसंबळ धाकल्या राजांना तलवारीची मूठ कशी पेळावी, हाती पट्टा कसा चढवावा, भालाफेकीचा धावता मोहरा अचूक कसा साधावा, पट्ट्याचा चौक फिरताना ढाल आडवी टाकून वार कसा ताटवावा, विट्याचे पाते दूर फेकून लागीतच पुन्हा मागे कसे घ्यावे, यांची जुजबी टिगळ देऊ लागले. जिजाऊ आपल्या बाळराजांना रामायण महाभारतातील भुजबळ निधड्या आसामींच्या कथा सांगू लागल्या. बाळराजांच्या चौकस सावलांना माया भरले जाब देऊन त्याचे समाधान करू लागल्या. चक्रव्यूहात एकाकी लढत खेळणारा अभिमन्यू, उमर कवळी असताना बळजोर कंसाच्या छातीवर मान ठोकून बसणारा श्रीकृष्ण, बाकासुराची पाठ तिंबून त्याला ताराज करणारा हत्तीजोड ताकदीचा भीम, मत्स्यभेद करणारा धनुर्धारी अर्जुन, धरतीने फितवा करून फसविलेले रथचक्र उठवण्याच्या खटपटीत असलेला कर्ण, पंख तुटेपर्यंत रावणाशी झुंज घेणारा इमानबंद जटायू, पादुकांचा प्रसाद घेऊन रामचंद्रांकडून परतलेला भरत, कैकईंच्या कारस्थानी मनसुब्याने अयोध्येच्या मुलखाला परागंदा झालेला राम, लक्ष्मण, सीता या साऱ्या आसामी बाळ शंभूंच्या मनाच्या सद्रेवर दाखल होत होत्या. थंडीचे दिवस सरतीला लागले. राजे मोहिमेवरून राजगडावर येत असल्याची वर्दी आली. पेण भागात मिऱ्या डोंगराजवळ राजांची आणि शास्ता खानाचा सरदार नामदार खान याची गाठ पडली होती. पेण भाग म्हणजे आमचा आहे. आम्ही पेण भागातले. मीरा डोंगरावर, आणि मीरा डोंगर आमच्याच इकडनं आहे. आमच्या इकडून म्हणजे 4 डोंगर चढून मीरा डोंगर येतो, 5वा डोंगर. लढाईच्या चकमकीत राजांचे कृष्णाजी बाबाजी हे सुभेदार कामी आले. वाघोजी तुपे जाया झाले होते. त्यांचा विचार मनात घोळत असतानाच राजे राजगडावर आले आणि याच दरम्यान बरेच दिवस मनात घोळत असलेली एक पुराणी ख्वाहिश औरंगजेबाने दिल्लीत बसून पुरी घेतली होती. ग्वाल्हेरच्या अदबखान्यात असलेल्या आपल्या कैदी भावाला मुरादला मुल्ला मौलवींच्याकडून खुनी ठरवून त्याला कुराणे शरीफांच्या कौलाने सजा मौत बहाल केली. तुरुंगात खितपत पडलेल्या मुरादला 2 जल्लादांनी साखळदंडासकट बाहेर काढला. त्याच्यावर मौलवींनी अहमदाबादच्या अली नकी या इस्लामी बांध्याचा खून लादला होता. दिल्लीचा बादशाह होण्यासाठी गुजरात सुभा सोडून औरंगजेबाला सामील झालेला मुराद खुनी म्हणून ग्वाल्हेरच्या रयतेला साखळदंडासह दाखवण्यात आला. मयूर सिंहासनाचे स्वप्न पाहण्याचा मूर्खपणा करणाऱ्या मुरादला ग्वाल्हेरच्या कत्तलीच्या चबुतऱ्यावर चढवण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या
जाहीर शांतपणाने तोडण्यात आले. बकरी ईदचे बकरे जेवढ्या जाहीर शांतपणाने तोडण्यात येते तेवढ्या थंडपणाने औरंगजेबाच्या जल्लादांनी मुरादची गर्दन ग्वाल्हेरच्या भर चौकात धडावेगळी केली. शहाजादा मुरादचे प्रेत बागीच्या म्हणजे बंडखोराच्या कब्रस्तानात दफन करण्यात आले. दाराला पूर्वीच दफा करण्यात आले होते. आता मुरादला मारण्यात आले. पण या नाचीजा बाबींचा परिणाम अबुल मुझफ्फर, महिउद्दीन मुहम्मद, औरंगजेब बहादूर, आलमगिरी बादशाह गाझी ही किताबत लावणाऱ्या औरंगजेबाच्या खाजगी जिंदगीवर व्हायचे काहीच कारण नव्हते. मुरादला कत्तल केल्यापासून 3 महिन्यांच्या आतच त्याने आपला बच्चा मुहम्मद अकबर याचा औरंगाबादेत शाही थाटात दावत घालून सुंता साजरा केला. औरंग म्हणजे सिंहासन, जेब म्हणजे त्याची शोभा वाढविणारा. हेच खरं. आपल्या नावाचा असा और मतलब फक्त औरंगजेबाच्या खानदानी शाही रक्तालाच सुचणारा होता. शिवाजीसारखे काफर सिंहासनाला गादी म्हणत होते. त्या गादीची शोभा वाढवणाऱ्या गुणाला इमान म्हणत होते. असला गावंढळ मतलब औरंगजेबाला मात्र मुळीच मान्य नव्हता. राजगडावर कद्रेच्या सदरेसाठी मोरोपंत, अण्णाजी दत्तो, निळो, सोंडेव, नेताजीराव, येसाजी अशी मंडळी जमली होती. सदर बैठकीवर राजे जिजाऊ आणि शंभू सुखावले. राजांनी हाताने इशारत करताच सारी मंडळी बिछाईतेवर बसली. भंडारा उधळून राजांनी मनसुबा खुला केला. आमच्या कारभाराच्या कानूजाप्त्यात काही फेर करणे आहे. ही सदर आम्ही त्या कारणे बोलावली. शास्ता खान पुण्यात तळ टाकून दौलतीच्या उरावर असता कारभाराचा गाडा हर बाबीत सावध, हुशार असणे हिसाबी आहे. आम्ही ज्या आसामींचा कास कानोसा मनी धरला आहे त्यांचा मरातब करून त्यांना सल्ला म्हणून मनची बात बोलू. हे राज्य श्रींचे, आम्ही श्रींचे भूते म्हणून एका हाती पोत आणि दुसऱ्या हाती पट्टा घेतला आहे. हे अंगेजणीने अवघी यांच्या पाठबळावर आम्ही पैदा केले. ते अबादान करून त्याहून अधिक राजाचा घेर कैसा वाढेल याची चिंता साऱ्यांनी करणे आहे. ज्यांचा आम्ही आज मरातब करतो आहोत त्यांनी बरे ध्यानी धरावे की पाठीवर मायेची थाप भरली तर धावणीचे मुके जनावर सुद्धा इमानाची स्वारी संगत देते. मायेचा एक बोल दिला तर आमचा मावळा उभं काळीच पायावर टाकण्यास राजा बंद होतो. नवे राज्य उभे करणे कठीण, त्याहून जतन करणे महाकठीण आणि वाढीला लावणे हे महामुश्किल. हे देवाधर्माचे राज्य साऱ्यांनी तोलून धरले पाहिजे. या राज्यासाठी जे जे कामी आले त्यांची याद जागती ठेवून त्यासाठी हिमतीने कष्ट केली पाहिजे. हाती सत्ता आली की माणूस बिघडणे बघतो. अधिक सत्ता आली की माणूस अधिक बिघडण्याचा खतरा असतो. अधिकार हे बंधन घालणाऱ्या लगामासारखे असतात. त्यांचा कोणाही अश्रापाच्या पाठीवर ओढणेचा कोरडा होणे वाजवी नाही. आम्ही तुमचे गुण पारखतो आहोत.
तुम्ही आमच्या मावळ लोकांचे गुण पारखले पाहिजेत. लहान थोर साऱ्यांनाच हात जोड देऊन बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. अवघी आणसकारी लावून जाणते राजकारण उभे केले पाहिजे. किती सुंदर ना. म्हणजे हे राज्य कोणाचं आहे? माझं नाही म्हणाले. कोण म्हणाले? तर शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की हा राज्य माझं नाही, हा राज्य कोणाचं आहे? तर स्त्रींचं. स्त्री कोण आहे? तर प्रत्यक्षात समर्थ रामदास स्वामी. असं पण श्री त्यांचा उल्लेख हा श्रीच. आबासाहेबांचे हे सारे बोल शंभूराजे एक चित्त होऊन ऐकत होते, मनी साठवत होते. राजे बोलता बोलता उभे राहिले. त्यांनी आपल्या खाजगीच्या कारभारावर नजर जोडून इशारत केली. एक मोठे तबक घेतलेल्या हुजऱ्यासह कारभारी राजांच्या ताफेला पेश झाला. मोरोपंत पिंगळ्यांच्यावर नजरेचा मोहरा धरून राजे बोलले, मोरोपंत सदरे सामने या. मोरोपंत लगबगीने उठले. उपरणे सावरीत ते राजांच्या समोर आले. मुजरा घालून हात बांधीत खाल गर्दणीने अद्भीत राजांच्या समोर उभे राहिले. राजांनी हुजऱ्याच्या हातातील तबकातले जरीच्या नकसदार काठाचे सफेद उपरणे उचलले. मोरोपंतांच्या खांद्यावर चढवून सदरेकडे बघत राजे म्हणाले, आजपासून मोरेश्वर नीलकंठ पिंगळे श्रींच्या राजाचे पेशवे. आम्ही राजावर चालून येणारा गणिम आमच्या डोळ्यांनी पारखून आणि त्यास नतीजा देऊ. राज्यातील कारभार पंतांच्या जागरूक डोळ्यांनी बघू. मोरोपंत गहिवरून गेले. त्यांनी वाकून राजांच्या पायांना हात लावून तो आपल्या मस्तकाला टेकविला. त्यांना खांद्याला धरून वर उठवीत राजांनी त्यांच्या छातीला छाती भिडवीत त्यांची उरभेट घेतली. पंतांनी जिजाऊंना आणि शंभूबाळांना मुजरा घातला. मोरू पंतांची मुजुमदारी राजांनी निळो सोंडेवांना दिली. अण्णाजी दत्तो प्रभोणेकर यांना सुरनिशीचे वस्त्रे बहाल केली. पंडितराव हे धर्मशास्त्र जाणणाऱ्या विद्वानासाठी नवे पद निर्माण करून ते रघुनाथ भट यांना दिले. इथे ब्राह्मणाला ते मानत होते, त्यांचा आदर करत होते शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजे हे ब्राह्मणांचा आदर करत होते. पण आता मराठे काय बोलतात? ब्राह्मणाला काय बोलतात? ब्राह्मणांनी घात केला म्हणतात. पण इथे प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी त्यांचा आदर केला. आता ब्राह्मणांचा जर आदर केला तर ब्राह्मण त्यांच्यासाठी चांगला आहे की वाईट आहे हे तुम्हीच बघा. कद्रेजी सदर उठण्यापूर्वी राजांनी नेताजी पालकरांना सुपे भागात धामाधूम घालणाऱ्या नामदार खानाचा बंदोबस्त करण्याची कामगिरी जोडून दिली. सदर उठली शास्ता खानास कोण हुन्नराने शास्त द्यावी याचा विचार मनाशी झुंजवीत राजे आपल्या महालाकडे निघून गेले. जिजाऊंच्या संगतीत चालणारे शंभूराजे मात्र एकाच बाबीला मनात घोळवीत होते. आबासाहेब केवढे साजरे बोलतात. बसत्यास उठता, उठत्यास चालता आणि चालत्यास दौडता केला पाहिजे. हुकमाप्रमाणे नेताजीराव फौजबंद होऊन सुप्याजवळ नामदार खानाच्या फौजेवर तुटून पडले. हातघाईची चकमक उडाली. जोरदार असलेल्या खानाबरोबर नेताजींच्या शिबंदीचा निभाव लागला नाही. या चकमकीत खासे नेताजीच वर्मी जखमी झाले. त्यांनी माघार घेतली. नामदार खान आणि सफराज खान नेताजींच्या पाठलागावर पडले. पण त्यांना हूल भरून नेताजी राजगडाच्या वाटेला लागले. जाया
झालेले नेताजी राजगडावर आले. राजांनी स्वतः त्यांच्या जखमा जातीने पाहिल्या. तबिबांना नेताजींच्या जखमा औषधी भरून आवळण्यास सांगून राजांनी नेताजींना विश्रांतीचा सल्ला दिला. खुद्द सरनौबतचं जाया झाल्यामुळे राजांचे हात अखडले. त्यातच पावसाला सुरुवात झाली. वेढावलेले आकाश मावळांवर कोसळू लागले. राजगडावरच्या खासेमालांच्या छपरांवरून पागोळ्या पाघळू लागल्या. लाल ओहळ गड उतरू लागले. राजांनी या पावसाळ्यात वाकेनविशीची वस्त्रं गंगाजी मंगाजी यांना बहाल केली. पुरे 5 महिने धुडगूस घालून पावसाळा पळाला. 12 मावळातून खबरा येऊ लागल्या. नामदार खानाने पुन्हा उचल खाल्ली होती. तो टप्प्यात येतील ही गावठाणं तसनस करीत चालला होता. रोहिडा खोऱ्यातून कान्होजी जेध्यांचे चिरंजीव बाजी जेधे यांचे खानाच्या मुलुखमारीचे बयाजवार वर्णन करणारे पत्र आले. त्याला उत्तर पाठवण्यासाठी राजे सद्रेवर बसले होते. त्यांच्या शेजारी जिजाऊ आणि शंभू बसले होते. बाळाजी आवजी हे चिटणीस राजांच्या तोंडून फुलणाऱ्या मजकुराचे फुले लेखणीने कागदावर रचित होते. राजे एक सुरात मजकूर सांगू लागले. बनाम सर्जाराऊ जेधे देशमुख तपे रोहिड खोरे प्रति राजेश्री शिवाजीराजे. मोगल प्रस्तुत तुमच्यावर तापियात धावणीस येताती म्हणून जासुदांनी समाचार आणला आहे. तरी तुम्ही तमाम आपले तापियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरे बाळे समेत तमाम रयती लोकांशी घाटाखाले बाका जागा असेल तेथे पाठवणे. जेथे गणिमाचा आजार पोहोचेना ऐशा जागी अशी पाठवणे. गणिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीची वाट चुकवून पळून जाणे. बाळाजी आवजींनी पत्र पुरे केले. राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले. पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला. राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच शिक्कामोर्तब शंभूबाळांच्या मनावर पक्के झाले होते. गणिम दुरून नजरेस पडताच त्यांचे धावणीची वाट चुकवून पळून जाणे. संजयराव जेध्यांना रयतेच्या सुरक्षिततेसाठी पळून जाण्याचा सल्ला जरी राजांनी दिली तरी स्वतःसाठी मात्र सास्ताखान्याच्या पुण्याच्या 1.25 लाखी सैतानी गोटात घुसून जाण्याचा बेत निवडला. आता घुसणेच भाग होते पण सोपे नव्हते. राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते. हुताशनी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढा अंग फुलता चंद्र घेऊन उभी राहिली. होळीच्या मानकऱ्यांनी कानंदखोरीत फिरून ऐनाचे चोखट उंच झाड तोडून ते गडावर आणले. त्यांची होळी आंब्याच्या डहाळ्यांनी सजवून ती होळी चौकात उभी केली. घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले. पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलग्यांची कातडी तडतडत फुलू लागली. चौकात जळाऊ लाकडांचा भला थोरला हुडवा रचला होता. खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जाळता चूड लावून होळी पेटती करणार होते. राजे खासा पेहराव करून फर्जत शंभूसह जिजाऊंच्या महलात आले. जिजाऊंची पायधूळ घेऊन राजे बाले किल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले.
त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमणाजी नार्हेकर, मोरोपंत, नेताजी, फिरंगोजी, येसाजी, केदारजी, जेधे, शिदोजी, थोपटे आणि मंडळी चालली. शंभूबाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता. तांबूळ वेड्याच्या पानावर पाडभर चुण्याची शिकळ चढावी तसे गड माथ्यावर दाट चांदणे पसरले होते. त्या चंदरी पायघडीवरून सोन्याच्या 2 घडीव मूर्ती चालाव्यात तसे राजे आणि शंभू राजे चालले होते. सरंजाम 6 राजे होळी चौकात आले. हलग्यांची थरकती तडतड खामोश झाली. मावळ्यांच्या चंदेरी गलकात थांबला. राजांनी हातात पेटता चूड घेऊन क्षणभर नजर जोडली. त्या नजरेने तो पेटता चूड अधिकच धगधगला. जय जगदंब म्हणत हातचा चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडी हुडव्याला घडवला. मावळ्यांनी हर हर महादेव च्या किलकाऱ्यांची होळीच होळी उभी केली. हुडवा पेटता झाला. तोंडाच्या हळग्यावर पालथ्या मानगटांच्या टिपऱ्या पडून चाड्या आवाजीत घुमल्या. खाशांसाठी उभारलेल्या चौथाऱ्याच्या बैठकीवर राजे शंभूसह विसावले. होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या आसमानी चौरीमुळे ती 2 रूपे इंद्रपुरीच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती. पेटत्या हुडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली. पुरते जळण्यापूर्वी ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून आल्हाद बाहेर काढण्यासाठी धाडशी जवान मावळ्यांनी होळी भोवती रिंगण धरले. एक कट्टा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यातून हात घालू लागला. नारळ काहीतरी हाताशी येत नव्हता. घातल्या हातावरचे राकड केस मात्र राख होऊन धगीत मिसळत होते. होळी कुणा जवळ घ्यायला तयार नव्हती. लाकडाच्या गाठी पेटता पेटता फाटकन ठणकत मध्येच फुटत होत्या. होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते. होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती. मावळे तिच्या निखाऱ्याच्या आग पेटल्या गोटाळा खणती घालून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते. झेपावलेल्या एका सर्जा मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाचा लागला. नरड्याची घाटी फुलवून जय भवानी गरजत त्याने होळीच्या उसळत्या आग ज्वाळे एवढी बेभान उंच उसळी घेतली. पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दणकर भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्या उडवल्या. त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंट्याने पोळून निघाला होता. पण उरात पेटते काळीज असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात. वाह रे वाघा, भले रे माझ्या भाद्दरा म्हणत भोवतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून थेट खांद्यावरच घेतले. इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबर खंडाचा प्रसाद झोंबी खेळून हा हा म्हणता मट्टही केली. शिदोजीरावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले. बैठकीवरून उठून राजांनी त्याचे खांदे थोपाटले. त्यांच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले. सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले. इथेच आपण थांबूया. बाकीचा भाग आहे पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शंभू महाराज की जय. जय भारत, जय महाराष्ट्र, जय जय भवानी.
आपण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि फॉरवर्ड करू शकता आणि नक्कीच करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.